सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। नाशिकच्या पाथर्डी परिसरात खेळप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। उद्योजक दाम्पत्य रितेश बागडे आणि संपदा बागडे यांनी टर्फ रश या अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे भव्य उद्घाटन केले। रविवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सदाशिवनगर नवलेमाला येळकोटवाडी हॉटेल जवळ हा सोहळा उत्साहात पार पडला। या उद्घाटन सोहळ्याला बागडे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिवारातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनाचा रिबन कटिंग समारंभ रितेश व संपदा यांच्या आईवडिलांच्या हस्ते पार पडला, ज्यामुळे हा क्षण अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला। टर्फ रशची खासियत म्हणजे एकाच मैदानावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याची सुविधा आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ, व्यावसायिक फ्लडलाईट्स, हाय स्पीड वायफाय, भरपूर पार्किंग व्यवस्था, यामुळे हे मैदान खेळाडूंसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। याशिवाय महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वॉशरूम्स, सुसज्ज चेंजिंग रूम्स आणि प्रथमोपचार किटची सुविधा देखील उपलब्ध आहे। खेळाडूंना सोयीस्कर ठरण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांकावरून थेट बुकिंग सुविधा देण्यात आली आहे। खेळा, कनेक्ट करा, रिबूट करा या संकल्पनेतून साकारलेल्या टर्फ रश प्रकल्प युवकांमध्ये खेळाची आवड वाढवण्यास आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणार असल्याचे मत उद्घाटन प्रसंगी रितेश व संपदा बागडे यांनी व्यक्त केले। अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी इंस्टाग्रामवर @turf.rush फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।